माझं नाव दीपाली. माझं वय 50 वर्षांचं होतं. माझं आयुष्य अगदी शांत आणि ठरलेल्या सवयींमध्ये चाललं होतं. रोज सकाळी मी 7 वाजता उठायचे, स्वतःसाठी कॉफी बनवायचे आणि खिडकीबाहेर येणाऱ्या पक्ष्यांकडे शांतपणे पाहत बसायचे. त्यानंतर मी कामावर जायचे. मी एका छोट्याशा कार्यालयात काम करायचे. माझं काम कागदपत्र आणि आकडेमोड यांच्याशी संबंधित होतं. ते फार रोमांचक नव्हतं, पण मला ते खूप आवडायचं. रोजचा दिवस जवळजवळ सारखाच असायचा. काम संपलं की मी आपल्या छोट्याशा घरात परत यायचे. त्या घरासमोर एक सुंदर बाग होती आणि ती बाग माझ्या जीवापाड लाडकी होती. उन्हाळ्यात त्या बागेत लाल आणि पिवळ्या फुलांचा बहर असायचा, तर हिवाळ्यात सगळीकडे शुभ्र शांतता पसरलेली असायची. संध्याकाळी मी एकटीच स्वयंपाक करायचे. कधी गरमागरम सूप तर कधी साधा पास्ता बनवायचे. जेवण झालं की मी वाचनालयातून आणलेली पुस्तकं वाचत बसायचे किंवा थोडा वेळ दूरचित्रवाणी पाहायचे आणि मग झोपायला जायचे. असं करत करत 20 वर्ष निघून गेली होती. मी इतकी वर्ष एकटीच राहत होते. माझ्या अनेक मैत्रिणींचे संसार झाले होते. त्यांच्या मुलांचं, कुटुंबाचं आणि घरातल्या गडबडीचं जग हे वेगळंच होतं. माझं घर मात्र नेहमी शांत असायचं. कधी कधी ही शांतता इतकी गडद वाटायची की मनाला टोचू लागायची. माझ्या आयुष्यात चांगले मित्रमैत्रिणी होते. ते माझी खूप काळजी घ्यायचे. माझ्याशी मनमोकळं बोलायचे. तरीही माझ्या मनात एक पोकळी कायम राहायची. मी फार दुःखी नव्हते, पण पूर्ण आनंदीही नव्हते. माझ्या मनात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना कायम असायची. काळाच्या ओघात मी स्वतःला समजावून सांगितलं होतं की प्रेम आता माझ्यासाठी उरलेलं नाही. माझं वय 50 झालं होतं. माझ्या मते प्रेम ही तरुणपणात अनुभवायची गोष्ट होती. म्हणून मी आपल्या शांत आयुष्याशी जुळवून घेतलं होतं. माझ्याकडे चांगली नोकरी होती, सुंदर बाग होती, काही जीवाभावाचे मित्रमैत्रिणी होते, पण माझ्या आयुष्यात प्रेम मात्र नव्हतं. भविष्यातही असंच आयुष्य असेल. आणखी काही शांत दिवस, आणखी काही एकाएकी संध्याकाळी आणि कायमचा एकटेपणा, अशीच माझी खात्री झाली होती. मी त्या वास्तवाशी मनापासून तडजोड केली होती. मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायची सवयच झाली होती. एक दिवस माझी एक जिवलग मैत्रीण कविता मला भेटली. गप्पा मारताना कविताने मला सांगितलं की येत्या शुक्रवारी शहरात एक सुंदर संगीताचा कार्यक्रम आहे आणि तिने मलाही सोबत यायला सांगितलं होतं. मला सुरुवातीला नकार द्यावासा वाटत होता, कारण संध्याकाळी बाहेर जाण्याची माझी सवयच राहिली नव्हती. त्यावेळेत मी घरी बसून पुस्तकं वाचायचे किंवा दूरचित्रवाणी पाहायचे. पण कविता खूप उत्साहात बोलत होती. मी तिची चांगली मैत्रीण होते. शेवटी मी होकार दिला. शुक्रवार उजाडला. मी आपल्या कपाटातून निळ्या रंगाचा सुंदर पोशाख काढला आणि तो परिधान केला. अनेक वर्षांनी मी अशा कार्यक्रमाला जाणार होते, त्यामुळे माझ्या मनात थोडी धडधड होती. शहराच्या मध्यभागी असलेल्या त्या छोट्याशा सभागृहात कार्यक्रम भरला होता. आत लोकांची चांगलीच गर्दी होती. सगळीकडे हसण्याचे, गप्पांचे आणि आनंदाचे स्वर घुमत होते. मंद स्वरात सुरेल संगीत वाजत होतं. मी सभोवताली नजर फिरवली आणि मला कविता दिसली. कविताने माझ्याकडे पाहून हसत हात हलवला. त्या क्षणी मला अजिबात कल्पना नव्हती की हा साधा वाटणारा संध्याकाळचा कार्यक्रम माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलून टाकणार होता. माझ्या रोजच्या कॉफीच्या कपातून सुरू झालेलं शांत आयुष्य आता एका नव्या वळणावर उभं राहणार होतं. माझ्यासमोर भीती आणि प्रेम यापैकी एकाची निवड करण्याची वेळ अगदी जवळ आली होती. सभागृहाच्या मागच्या बाजूला मी आणि कविता शांतपणे उभ्या होतो. वातावरण अतिशय प्रसन्न होतं. मंद स्वरात संगीत सुरू होतं आणि त्याच्या सुरांनी सगळीकडे एक वेगळी जादू पसरली होती. आजूबाजूला लोक हसत होते, गप्पा मारत होते आणि त्या संध्याकाळी मनापासून आनंद घेत होते. मला संगीत खूप आवडायचं.
त्या सुरांमध्ये हरवून मी शांतपणे उभी असतानाच एक गृहस्थ माझ्या शेजारी येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप आपुलकी दिसत होती. त्यांच्या डोळ्यात शांतपणा आणि माणुसकी स्पष्ट दिसत होती. त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला आमचं बोलणं संगीताभोवती फिरत राहिलं. त्यांनी मला कोणतं संगीत आवडतं, कोणती गाणी मी वारंवार ऐकते असं विचारलं. मी माझ्या आवडत्या गाण्यांविषयी बोलत राहिले आणि ते अतिशय लक्ष देऊन ऐकत होते. मी बोलत असताना त्यांनी मध्ये अजिबात अडथळा आणला नाही. ते फक्त शांतपणे ऐकत राहिले. अनेक वर्षांनी मला कोणीतरी इतकं मन लावून ऐकत असल्याची जाणीव होत होती. त्यांनी विचारलेला प्रत्येक प्रश्न मनापासून होता. माझ्या प्रत्येक उत्तराला ते महत्त्व देत होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मला खूप मोकळं आणि हलकं वाटू लागलं होतं. त्या गृहस्थांचं नाव माधव होतं. त्यांचं वय 55 वर्षांचं होतं. आम्ही संगीतानंतर पुस्तकांविषयी, कामाविषयी आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या अनुभवांविषयी बोलत राहिलो. वेळ कसा निघून गेला हे आम्हा दोघांनाही कळलंच नाही. त्या काही तासात मी बाकीचं सगळंच विसरून गेले होते. माधवचा शांत स्वभाव, त्याचं हसणं आणि त्यांच्या डोळ्यामधला प्रामाणिकपणा मला सतत जाणवत होता. कार्यक्रम संपल्यावर मी घरी परतले, पण माझ्या मनात सतत त्यांचाच विचार सुरू होता. बाहेरची हवा गार होती, पण मनाच्या आत मात्र एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. इतकी वर्ष माझं आयुष्य जसं शांत आणि एकसुरी होतं, तसं आता राहिलं की नाही हा विचार पहिल्यांदाच मनात डोकावून गेला. कदाचित आयुष्यात अजून काही सुंदर घडू शकतं अशी एक हलकीशी आशा न कळत मनात रुजू लागली. संपूर्ण आठवडा मी त्या संध्याकाळचा विचार करत राहिले. नेमक्या आठवड्यानंतर माझा दूरध्वनी वाजला. पडद्यावर माधवचं नाव दिसताच माझ्या हृदयाचे ठोके क्षणभर वाढले. त्यांनी मला कॉफीसाठी भेटायचं का असं विचारलं होतं. मी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. पण होकार दिल्यानंतर माझे हात थोडे थरथरत होते. अनेक वर्षांनी मी एखाद्या व्यक्तीला एकटी भेटणार होते. मनात उत्सुकताही होती आणि थोडी धाकधुकही होती. कपाटासमोर बराच वेळ उभी राहून कोणता पोशाख घालायचा याचाच विचार करत राहिले. घराबाहेर अशा भेटीसाठी जाण्याची मला सवयच उरली नव्हती. तरीही माधवचे शांत डोळे आणि त्यांचं प्रसन्न हसू माझ्या मनातून काही केलं जात नव्हतं. मनात अनेक प्रश्न येत होते. भेट अवघडल्यासारखी झाली तर, बोलायला विषयच संपले तर, पण त्या सगळ्या विचारांपेक्षा त्यांना पुन्हा भेटण्याचा आनंद अधिकच होता. मी ठरलेल्या वेळेच्या थोडी आधीच त्या छोट्याशा उपहारगृहात पोहोचले. आत खूप शांत वातावरण होतं. मंद स्वरात संगीत सुरू होतं. मी खिडकीजवळच एक टेबल निवडलं आणि त्यांच्या येण्याची वाट पाहू लागले. त्या शांत वातावरणात बसल्यावर माझं मन थोडं हलकं झालं. काही क्षणांनी माधव आले. त्यांनी हसत माझ्या समोर जागा घेतली. आम्ही कॉफी मागवली आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा इतक्या सहज रंगल्या की जणू आम्ही कित्येक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. माधवने त्यांच्या आयुष्याविषयी सांगितलं. कामानिमित्त ते अनेक शहरात राहिले होते. थोडा प्रवासही केला होता. पण आता त्यांनाही शांत आणि निवांत आयुष्य जगायचं होतं. त्यांना निसर्ग खूप आवडायचा. त्यांच्या मोती नावाच्या कुत्र्यावर त्यांचा खूप जीव होता. ते प्रत्येक गोष्ट शांतपणे आणि स्पष्टपणे सांगत होते. मी त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देऊन ऐकत होते. त्यानंतर मीही माझ्या आयुष्याविषयी, माझ्या कामाविषयी आणि माझ्या एकाकी दिवसांविषयी त्यांना सांगायला सुरुवात केली. बोलताना अजूनही माझे हात किंचित थरथरत होते, कारण ही आमची पहिली खरी भेट होती आणि त्या भेटीत न कळत माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात आकार घेत होती. त्या भेटीसाठी मी साधाच पण देखणा पोशाख निवडला होता. मला उठून दिसायचं नव्हतं, फक्त नेटनेटकं दिसायचं होतं. एक गरम चहाचा कप, उन्हाळ्यातली प्रसन्न सकाळ किंवा बागेत उमललेलं एखादं सुंदर फूल जसं मनाला शांत आनंद देतं, तसाच काहीचा अनुभव त्या भेटीत मिळत होता. माधव माझं प्रत्येक वाक्य मन लावून ऐकत होते. ते खूप छान प्रश्न विचारायचे आणि माझ्या प्रत्येक उत्तरात त्यांना खराखुरा रस असायचा.
बोलता बोलता आम्हाला कळलं की आम्हा दोघांनाही जुने चित्रपट खूप आवडतात. साधा घरगुती स्वयंपाक करणंही दोघांच्याही आवडीचं होतं. आमच्या गप्पांमध्ये हसणं रंगू लागलं. माधवचं हसणं मनापासून असायचं आणि त्यात एक वेगळीच ऊब होती. त्यांच्यासोबत असताना माझं हसणं सुद्धा कित्येक वर्षांनी इतकं मोकळं झालं होतं. त्यांच्या सहवासात मला स्वतःसारखंच राहणं खूप सहज वाटायचं. वेळ इतक्या वेगाने पुढे सरकत होती की आम्हाला त्याची जाणीवच होत नव्हती. सूर्य मावळतीकडे झुकू लागला तोपर्यंत आमच्या गप्पा सुरू राहिल्या. निरोप घ्यायची वेळ आली आणि तेव्हा आमच्यात एक वेगळंच नातं तयार झाल्याची जाणीव मला झाली. त्यात विश्वास होता, आपुलकी होती आणि एकमेकांना समजून घेण्याची सुंदर भावना होती. घरी परतताना माझ्या मनातला आनंद आणखी वाढला होता. मला स्पष्ट जाणवत होतं की माझ्या आयुष्यात काहीतरी अतिशय सुंदर सुरू झालं आहे. त्या दिवसानंतर मी आणि माधव अनेकदा भेटू लागलो. आमच्या भेटींमध्ये कोणताही दिखाऊपणा नव्हता. आम्ही साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधत होतो. कधी मोठ्या उद्यानात फेरफटका मारायचो, हिरव्यागार झाडांमधून वाहणारी थंड हवा अनुभवायचो. हवामान, पक्षी, फुलं आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारायचो. मला आनंद देणाऱ्या साध्या गोष्टी मी त्यांना सांगायचे आणि ते तितक्याच उत्सुकतेने ऐकायचे. कधी आम्ही छोट्या दुकानांमध्ये फिरायचो. तिथल्या रंगीबेरंगी वस्तू, ताज्या फळांचा सुगंध आणि जुन्या पुस्तकांच्या रांगा पाहत वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. माधव प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं शोधून काढायचे. एकदा त्यांनी माझ्यासाठी पिवळ्या रंगाचं छोटंसं फूल घेतलं होतं. त्या छोट्याशा भेटीनं माझं मन अक्षरशः फुलून आलं होतं. त्यांनी मला पूर्वी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांच्या लक्षात असायची. त्यामुळे मला खात्री पटत गेली की ते माझं बोलणं फक्त ऐकत नाहीत तर मनापासून जपून ठेवतात. माधव अतिशय संयमी आणि समजूतदार होते. इतकी वर्ष मी एकटी राहिल्यामुळे कधीकधी बराच वेळ शांत बसण्याची मला सवय झाली होती. पण त्यांनी कधीच मला बोलण्यासाठी आग्रह केला नाही. मी जितकं बोलायचे तितकंच ते ऐकायचे. माझ्या शांततेलाही ते तितक्याच आदरानं स्वीकारायचे. रस्ता ओलांडताना ते नेहमी वाहनांच्या बाजूला स्वतः चालायचे आणि मला सुरक्षित बाजूला ठेवायचे. दार उघडून मला आधी आत जाऊ द्यायचे. त्यांच्या या छोट्या छोट्या कृतींमधून त्यांचा आदर, आपुलकी आणि काळजी प्रत्येक वेळी जाणवायची. प्रत्येक भेटीनंतर घरी परतताना माझ्या मनात आनंदाची एक उबदार लहर पसरायची. मला पुन्हा एकदा 20 वर्षांच्या तरुणीसारखं हलकं आणि आनंदी वाटू लागलं होतं. माझ्या आयुष्याची शांत, एकसुरी दिनचर्या आता पूर्णपणे बदलली होती. मी पूर्वीपेक्षा जास्त हसू लागले होते. चेहऱ्यावर नकळत स्मित उमटू लागलं होतं. माधवला पुन्हा कधी भेटेन याची आतुरता दिवसभर मनात असायची. ही भावना माझ्यासाठी अगदी नवी होती. ती इतकी खोल आणि सुंदर होती की माझ्या हृदयाचे ठोकेही बदलल्यासारखे वाटत होते. घरी असताना त्यांच्या शांत डोळ्यांच्या आणि कोमल हास्याचा विचार मनातून जातच नव्हता. कामावर असतानाही त्यांच्या दूरध्वनीची मी नकळत वाट पाहत बसायचे. शेवटी मला स्वतःलाच कबूल करावं लागलं की ही भावना दुसरी तिसरी काही नसून प्रेमच आहे. मी माधवच्या प्रेमात पडत होते. हा माझ्यासाठी आयुष्यातला सर्वात मोठा आश्चर्याचा क्षण होता. इतक्या वर्षांपासून मला वाटत होतं की प्रेम आता माझ्या वाट्याला येणारच नाही. माझं वय निघून गेलं आहे असंच मी मानून बसले होते. पण नियतीने माझ्यासाठी वेगळंच काही ठेवलं होतं. खरं, निस्सीम आणि मनाला स्पर्शून जाणारं प्रेम पुन्हा माझ्या आयुष्यात आलं होतं. माझं मन नव्या आशेनं भरून गेलं होतं. कित्येक वर्षांनी मला इतका आनंद आणि इतका जिवंतपणाची जाणीव झाली होती. पण प्रत्येकाला आमचं हे नातं आवडलं असं नव्हतं. काही जण आमच्याविषयी कुजबूज करू लागले. काहींनी थेट मला विचारलं, दीपाली, तुझं वय आता 50 वर्षांचं आहे. या वयात प्रेम करायला काही अर्थ आहे का? काही जण म्हणायचे, माधवचं वयही कमी नाही. तुमच्या दोघांच्या आयुष्याचं पुढे काय होणार?
हे शब्द नेहमी माझ्यासमोर उच्चारले जायचे. असं नव्हतं. कधी ते इतरांकडून माझ्या कानावर यायचे, तर कधी लोकांच्या नजरेतूनच त्यांचा अर्थ समजायचा. त्या बोलण्यामुळे माझ्या मनात नकळत शंका निर्माण होऊ लागल्या. मी माझ्या वयाचा विचार करू लागले. मनात काळजीचे अनेक विचार डोकावू लागले. तरीही एक गोष्ट मात्र निर्विवाद होती. माधवसोबत असताना मी मनापासून आनंदी होते. लोकांच्या त्या बोलण्यामुळे मात्र माझ्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या. मी पुन्हा माझ्या जुन्या विचारांकडे परत जाऊ लागले. खरंच प्रेम करण्याचं वय माझ्यासाठी संपलं होतं का? 50व्या वर्षी प्रेम सापडेल असा विचार करणंच मूर्खपणाचं होतं का? माझं वय 50 होतं आणि माधव 55 वर्षांचे होते. या वयात इतका आनंद अनुभवणं योग्य आहे का? लोक काय म्हणतील याची काळजी मला सतत वाटू लागली. आमच्या पुढच्या आयुष्याचाही विचार मनात येऊ लागला. इतकी वर्ष मी एकटी राहिले होते. आता एवढा मोठा बदल स्वीकारण्याची माझी तयारी होती का? या सगळ्या प्रश्नांनी माझं मन जड झालं. एक संध्याकाळ अशी आली की माझ्या भावना मी आणखी लपवू शकले नाही. मी माधवसोबत शांत बसले होते. माझ्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. हळू आवाजात मी बोलायला सुरुवात केली. माधव, आपण खरंच योग्य करत आहोत का? लोक म्हणतात की आपण प्रेम करण्यासाठी खूप उशीर केला आहे. आपल्या वयात हे सगळं शोभत नाही. एवढं बोलताना माझ्या डोळ्यातून एक अश्रू अलगद ओघळला. मनात खूप वेदना दाटून आल्या होत्या. क्षणभर मला वाटलं कदाचित माझा हा आनंद चुकीचाच आहे. मी त्यांच्या डोळ्यात उत्तर शोधत पाहत राहिले. माधव शांतपणे माझं सगळं बोलणं ऐकत राहिले. त्यांनी अलगद माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. त्यांच्या डोळ्यात नेहमीसारखीच माया, आत्मविश्वास आणि शांतपणा होता. ते हलकसं हसले आणि म्हणाले, दीपाली, लोकांच्या शब्दांना इतकं महत्त्व देऊ नकोस. प्रेमाला वय नसतं. ते वर्ष मोजत नाही. ते फक्त मन ओळखतं. आपण उशीर केलेला नाही. आपण काहीच चुकीचं करत नाही. आपल्या आयुष्यात प्रेम यायची वेळ हीच होती. म्हणूनच आपण आज एकमेकांना भेटलो आहोत. त्यांनी माझे हात आणखी घट्ट धरले. आपलं पुढचं आयुष्य आपण स्वतः घडवू. ते आनंदानं, विश्वासानं आणि प्रेमाने भरलेलं असेल. त्यांच्या प्रत्येक शब्दात माझ्या मनावरचं ओझं हलकं होत गेलं. जणू कोणीतरी थंडीत उबदार शाल अलगद अंगावर पांघरली होती. माझ्या मनातल्या अनेक शंका हळूहळू विरघळू लागल्या. अजूनही काही लहानशा काळज्या होत्याच, पण माधवच्या शब्दांनी माझा स्वतःवरचा विश्वास पुन्हा जागा झाला. आमचं प्रेम खरं होतं, योग्य होतं आणि इतरांच्या शंकांपेक्षा खूप मोठं होतं. त्या क्षणी मी मनाशी ठरवलं की लोक काहीही बोलले तरी मला माधव सोबतच आयुष्य जगायचं आहे. काही दिवसांनी माधवने एक सुंदर प्रस्ताव मांडला. त्यांनी मला त्यांच्यासोबत फिरायला जायचं का असं विचारलं. हा आमचा एकत्र केलेला पहिलाच प्रवास असणार होता. आम्ही समुद्रकिनारी जाणार होतो. अनेक वर्षांनी कोणासोबत प्रवास करण्याची वेळ आली होती. त्या आनंदानं मन भरून गेलं होतं. आम्ही छोट्या पिशव्या भरल्या आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर प्रवासाला निघालो. सकाळचं कोवळं ऊन सगळीकडे पसरलं होतं. काही तास आम्ही गाडीनं प्रवास केला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेतं मागे सरकत होती. प्रवास लांब होता, पण आमच्या गप्पा आणि हसणं यांमुळे वेळ कसा गेला ते कळलंच नाही. मंद स्वरात संगीत सुरू होतं आणि प्रत्येक मैल मला माझ्या आयुष्यातल्या नव्या सुंदर अध्यायाकडे घेऊन जात होतं. समुद्रकिनारी पोहोचलो तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझे डोळे आनंदाने भरून आले. निळशार स्वच्छ पाणी दूरवर पसरलेलं होतं. खारटगार वाऱ्याचा सुगंध मनाला ताजेपणा देत होता. समुद्र किनाऱ्याजवळच आम्हाला राहण्यासाठी एक छोटंसं सुंदर ठिकाण मिळालं. आम्ही पिशव्या आत ठेवल्या आणि क्षणाचाही विलंब न करता थेट समुद्र किनाऱ्याकडे निघालो. किनारा खूप रुंद आणि शांत होता. पायाखालची मऊ उबदार वाळू खूप सुगत वाटत होती. लाटा अलगद किनाऱ्याजवळ येऊन परत जात होत्या.
त्यांच्या मंद आवाजात एक विलक्षण शांतता दडली होती. आम्ही हातात हात धरून सावकाश चालत राहिलो. थंडगार पाण्यानं आमच्या पायांना हलकासा स्पर्श केला आणि त्या क्षणी माझ्या मनात एक अवर्णनीय शांतता पसरली. माधव माझ्या शेजारीच होते आणि त्या क्षणापेक्षा सुंदर दुसरं काहीच असू शकत नाही असंच मला वाटत होतं. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला. आकाशात केशरी, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची अप्रतिम उजळण झाली. तो नजारा इतका मोहक होता की डोळे हटत नव्हते. आम्ही दोघं समुद्र किनाऱ्याजवळच्या एका मोठ्या खडकावर अगदी जवळजवळ बसलो होतो. समोर बदलणारी रंग शांतपणे पाहत राहिलो. फारसं काही बोलण्याची गरजच वाटली नाही. आमचे हात एकमेकांच्या हातात होते आणि त्या शांततेतही प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा भरून राहिला होता. रात्रीचा अंधार हळूहळू पसरू लागला. आम्ही मऊ चादर वाळूत अंथरली आणि त्या शांत समुद्रकिनारी एकमेकांच्या सहवासात आकाशाकडे पाहत निवांत आडवे झालो. त्या क्षणी मला असं वाटत होतं की आयुष्याने इतकी वर्ष वाट पाहायला लावली खरी, पण बदल्यात दिलेला हा आनंद प्रत्येक प्रतीक्षेचं सार्थक करणारा होता. त्या रात्री आमच्या डोक्यावर असंख्य तारे चमकत होते. आकाशात जणू असंख्य हिरे विखुरले होते. समुद्राच्या मंद लाटांचा आवाज, गार वारा आणि त्या तारकांनी भरलेलं आकाश या सगळ्यांमुळे तो क्षण आणखी सुंदर झाला होता. माधव माझ्याकडे वळून पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात त्या तारकांचं प्रतिबिंब चमकत होतं. अतिशय शांत आणि मनापासूनच्या आवाजात त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न माझ्यासमोर उलगडलं. ते म्हणाले, माझ्या उरलेल्या प्रत्येक दिवसात मला माझ्या मनापासून प्रिय असलेल्या व्यक्तीसोबत जगायचं आहे. प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ आणि प्रत्येक छोटा क्षण तिच्यासोबत वाटून घ्यायचा आहे. ते बोलताना त्यांची नजर माझ्या डोळ्यात खिळून राहिली होती. त्या नजरेत प्रामाणिकपणा आणि प्रेमाशिवाय सुंदर काहीच नव्हतं. थोड्याच वेळात माझी बोलायची वेळ आली. मीही माझ्या मनात अनेक वर्ष जपून ठेवलेलं स्वप्न त्यांच्यासमोर मोकळं केलं. मी त्यांना सांगितलं की मला आता एकटं राहायचं नाही. मला असा सोबती हवा आहे जो माझा खरा मित्र असेल, ज्याच्यासोबत मी आयुष्यातला प्रत्येक आनंद आणि प्रत्येक दुःख वाटून घेऊ शकेन. मला मनापासून प्रेम मिळावं आणि तितक्याच मनापासून प्रेम करता यावं अशी इच्छा मी कित्येक वर्ष मनात जपली होती. पण हळूहळू ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही असंच मी मानून बसले होते. त्या तारकांनी भरलेल्या आकाशाखाली आमची मनं पूर्वीपेक्षा कितीतरी जवळ आली. त्या क्षणी आम्ही फक्त बोलत नव्हतो, तर शब्दांपलीकडचं एक नातं अनुभवत होतो. माझ्या मनात आशेचा एक उबदार किरण पुन्हा उजळला. आमचं भविष्य सुंदर असणार याची एक विलक्षण खात्री मनात निर्माण झाली. समुद्र किनाऱ्याचा तो प्रवास केवळ फिरणं नव्हतं, तो आमच्या नव्या आयुष्याची, नव्या सुरुवातीची आणि नव्या स्वप्नांची सुंदर चाहूल होती. काही दिवसांनी आम्ही पुन्हा त्या खास उपहारगृहात भेटलो, जिथे आमची पहिली कॉफी झाली होती. तेच ते छोटंसं, शांत आणि आपुलकीने भरलेलं ठिकाण होतं. सगळं काही ओळखीचं वाटत होतं. पण त्या दिवशी माधव मात्र नेहमीसारखे नव्हते. ते थोडे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमीचं प्रसन्न हास्य आज कमी दिसत होतं. ते अधूनमधून टेबलावरचे हात हलवत होते. कधी माझ्याकडे पाहत होते तर लगेच नजर दुसरीकडे वळवत होते. त्यांच्या वागण्यात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव मला सतत होत होती. आम्ही सावकाश कॉफी पेत होतो. पण त्या दिवशी माधव फारसं बोलत नव्हते. माझ्या मनाचे ठोके नकळत वाढू लागले. अचानक त्यांनी आपल्या खिशातून गडद निळ्या रंगाची एक छोटीशी डबी बाहेर काढली आणि अलगद टेबलावर ठेवली. माझी नजर त्या डबीवरच खिळली. मी हळूच माधवकडे पाहिलं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. मग शांतपणे ती डबी उघडली. आत एक सुंदर अंगठी चमकत होती. उपहारगृहातील मंद प्रकाशात तिची चमक आणखी खुलून दिसत होती. माधवचा आवाज थोडासा कापत होता, पण त्यातलं प्रेम अगदी स्पष्ट जाणवत होतं. ते म्हणाले, दीपाली, मला आयुष्यातला एकही दिवस आता तुझ्याशिवाय घालवायचा नाही.
माझ्या उरलेल्या प्रत्येक दिवसाचा सोबती तूच असावीस, अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझ्याशी लग्न करशील का? त्यांचे शब्द ऐकताच माझा श्वास जणू क्षणभर थांबला. माझ्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. डोळे क्षणार्धात अश्रूंनी भरून आले. माझ्या मनात एका क्षणात कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. एकटेपणात गेलेली 30 वर्ष, शांत दिवस, ओस पडलेल्या संध्याकाळी आणि प्रेमाची आशाच संपलेली आहे असं वाटत असलेलं आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेलं. मी कधीच कल्पना केली नव्हती की माझ्या आयुष्यात असा क्षण येईल. पण माधव माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी सगळंच बदलून टाकलं. त्यांनी माझ्या आयुष्यात पुन्हा संगीत आणलं, हसू आणलं आणि आशा आणली. त्यांच्या सहवासामुळे मला पुन्हा एकदा तरुण असल्यासारखं, जिवंत असल्यासारखं आणि मनापासून प्रेम मिळत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्या मायेने, संयमाने आणि प्रेमाने माझं संपूर्ण आयुष्य नव्याने फुलवलं होतं. मी अजूनही काही बोलू शकत नव्हते. माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या मनातलं सगळं सांगत होतं. माधव हलकसं हसले. त्यांच्या डोळ्यात आनंदाची एक वेगळीच चमक उमटली. त्यांनी टेबलाच्या पलीकडे माझे दोन्ही हात अलगद आपल्या हातात घेतले. त्या क्षणी मला असं वाटलं की मी एखाद्या सुंदर स्वप्नात आहे. पण ते स्वप्न नव्हतं. तो माझ्या आयुष्यात सुरू होणाऱ्या एका नव्या, सुंदर आणि प्रेमाने भरलेल्या प्रवासाचा पहिला क्षण होता. आमच्या लग्नाचा दिवस अखेर उजाडला. तो दिवस अगदी प्रसन्न आणि सूर्यप्रकाशानं उजळलेला होता. आमच्या आयुष्यातल्या त्या खास क्षणांसाठी जणू निसर्गानंच सुंदर भेट दिली होती. लग्नासाठी आम्ही एका छोट्याशा पण अतिशय देखण्या बागेची निवड केली होती. त्या बागेत रंगीबेरंगी फुलांचा बहर आला होता. फुलांचा मंद सुगंध सगळीकडे दरवळत होता. वातावरणात एक वेगळीच शांतता होती. आनंद आणि समाधान भरून राहिलं होतं. माझे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक सगळे आनंदाने जमले होते. अनेक दिवसांनी सगळ्यांना एकत्र पाहून माझं मन भरून आलं होतं. काहींच्या डोळ्यात आनंदाश्रूही चमकत होते. पूर्वी आमच्या वयाबद्दल शंका घेणारे काही जण सुद्धा त्या दिवशी मनापासून हसत होते. कारण आमच्या दोघांच्या डोळ्यातलं प्रेम त्यांनी स्वतः पाहिलं होतं. तो दिवस फक्त आमच्यासाठीच नव्हे तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकासाठी आनंदाचा ठरला. मी साधा पण अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. त्या दिवशी मला स्वतःचं रूपही वेगळंच वाटत होतं. माधवनं करड्या रंगाचा देखणा पोशाख परिधान केला होता. ते खूप देखणे दिसत होते. मी हळूहळू त्यांच्या दिशेने चालत होते आणि माझं मन आनंदानं भरून आलं होतं. त्यांनी माझ्याकडे पाहून हसताच त्यांच्या डोळ्यातलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्यांच्या शेजारी उभी राहिल्यावर मला असं वाटलं की जगातली सर्वात भाग्यवान स्त्री मीच आहे. त्या क्षणी मला जाणवलं की आमच्या दोघांसाठी एका नव्या आयुष्याची, नव्या प्रवासाची ही सर्वात सुंदर सुरुवात आहे. लग्नाच्या विधीदरम्यान आम्ही एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याचं, एकमेकांचा आदर करण्याचं, सुखदुःखात कायम सोबत राहण्याचं वचन दिलं. ते शब्द उच्चारताना त्यांच्या प्रत्येक अक्षराचं महत्त्व मला मनापासून जाणवत होतं. जणू माझ्या आयुष्यातलं जुनं प्रकरण कायमचं संपत होत होतं आणि नव्या सुंदर कथेला सुरुवात होत होती. इतकी वर्ष मी एकटी आयुष्य जगले होते. पण आता मी आणि माधव एकत्र आमची नवी गोष्ट लिहायला सुरुवात केली होती. वचन पूर्ण झाल्यावर माधवनं माझा हात अलगद घट्ट धरला आणि हळू आवाजात माझ्या कानाशी म्हणाले, दीपाली, आता हे आयुष्य कायमचं आपलं आहे. त्यांच्या त्या शब्दात इतकी ताकद आणि इतकं प्रेम होतं की माझ्या मनातली प्रत्येक भीती, प्रत्येक शंका त्या क्षणी नाहीशी झाली. मला खात्री पटली की अखेर मला माझं खरं घर, माझा खरा सोबती आणि माझं खरं सुख सापडलं आहे. समारंभानंतर बागेतच एक छोटासा आनंद सोहळा ठेवला होता. साधं पण स्वादिष्ट जेवण, मंद स्वरात सुरू असलेलं संगीत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, या सगळ्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं. आम्ही दोघांनी थोडा वेळ एकत्र नृत्य केलं. संगीताच्या मंद लयीवर आम्ही एकमेकांचे हात धरून
सावकाश पावलं टाकत होतो. आजूबाजूचे सगळे आमच्याकडे आनंदाने पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आमच्यासाठी खूप मोलाचं होतं. आम्ही एकमेकांकडे पाहून हसलो. आम्हा दोघांनाही ठाऊक होतं की हा शेवट नव्हता, तर आमच्या नव्या आयुष्याची पहिली पायरी होती. थोड्याच वेळानं कविता माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. ती माझ्याकडे पाहून म्हणाली, "दीपाली, आज तुला पाहून माझं मन भरून आलं आहे. तू खूप सुंदर दिसते आहेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तू खऱ्या अर्थाने आनंदी दिसते आहेस." मी तिला घट्ट मिठी मारली. माझे डोळे पुन्हा भरून आले. मी हसत म्हणाले, "कविता, त्या संगीताच्या कार्यक्रमाला मला सोबत आणल्याबद्दल तुझे मनापासून आभार. त्या एका संध्याकाळीनं माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं." कविता हसली आणि शांतपणे म्हणाली, "प्रेम योग्य वेळीच आपल्या आयुष्यात येतं. जेव्हा त्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हाच ते आपल्याला भेटतं." तेवढ्यात एक वयस्कर महिला आमच्या जवळ आल्या. त्यांच्या केसांचा शुभ्र रंग आणि डोळ्यांमधली माया लगेच लक्ष वेधून घेत होती. त्या हसत हसत म्हणाल्या, "मी माधवची मीरा काकू." त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि प्रेमाने म्हणाल्या, "अनेक वर्षानंतर मी माधवला इतका आनंदी पाहते आहे. तुझ्यामुळे आयुष्यात पुन्हा हसू आलं आहे." त्यांच्या शब्दांनी माझं मन अगदी उबदार झालं. मी हसून उत्तर दिलं, "ते माझ्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांनी माझं आयुष्यही पूर्णपणे बदलून टाकलं." मीरा काकू पुन्हा हसल्या आणि म्हणाल्या, "लक्षात ठेव, कोणाच्याही बोलण्यावर कधी विश्वास ठेवू नकोस. कोणत्याही वयात मिळालेलं प्रेम ही परमेश्वराची सर्वात सुंदर देणगी असते." त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनातला विश्वास आणखी दृढ झाला. मी शांतपणे मान हलवली. त्यांच्या प्रत्येक शब्दाचं मोल मला मनापासून जाणवत होतं. थोड्याच वेळानं मी आणि माधव बागेतील एका लाकडी बाकावर एकमेकांच्या शेजारी शांतपणे जाऊन बसलो. सभोवताली फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. दूरवर संगीत अजूनही हळूवार वाजत होतं आणि आमच्या मनात एकच भावना होती. इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर आयुष्याने आम्हाला खरं प्रेम, खरं नातं आणि खरं सुख दिलं होतं. त्या क्षणी आम्ही काहीच बोललो नाही, कारण आमच्या शांततेतच आमच्या प्रेमाची सर्वात सुंदर कहाणी लिहिली जात होती. आम्ही दोघं शांतपणे उभे राहून आमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांकडे पाहत होतो. झाडांच्या फांद्यांवर लावलेल्या छोट्या दिव्यांची मंद रोषणाई सगळीकडे पसरली होती. ते दिवे आकाशातल्या चांदण्यांसारखे लुकलुकत होते आणि संपूर्ण बाग एखाद्या स्वप्नासारखी सुंदर दिसत होती. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. पाहुणे एकामागून एक आमचा निरोप घेऊ लागले. प्रत्येकजण आम्हाला मिठी मारत होता, शुभेच्छा देत होता आणि आनंदी आयुष्यासाठी आशीर्वाद देत होता. थोड्याच वेळात बाग शांत झाली. आता तिथे फक्त मी आणि माधव उरलो होतो. संध्याकाळ उबदार आणि निवांत होती. आम्ही हातात हात धरून फुलांच्या रांगांमधून सावकाश चालत होतो. आकाशात चंद्र हळूहळू वर चढत होता. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण बाग जणू जादुई भासू लागली होती. मी माधवच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, "आज मी फक्त आनंदी नाही, तर पूर्ण झाली आहे." ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त माझा हात आणखी घट्ट धरला आणि त्यांच्या त्या स्पर्शातच मला आयुष्यभराची साथ जाणवली. थोड्याच वेळाने आम्ही आमच्या नव्या घरी पोहोचलो. ते घर आधी माधवचं होतं, पण त्या दिवसापासून ते आमचं घर झालं होतं. घर माझ्या घरापेक्षा मोठं होतं. त्यात सुंदर स्वयंपाकघर होतं. एक उबदार बैठक होती आणि प्रत्येक कोपऱ्यात आपुलकीची भावना होती. माधव सहजपणे घरात वावरत होते. कोणती वस्तू कुठं ठेवली आहे हे त्यांना लगेच सापडत होतं. मी त्यांच्याकडे पाहत होते आणि मनात विचार करत होते, काही दिवसांनी मलाही या घरातली प्रत्येक गोष्ट ओळखीची होईल. हे स्वयंपाकघरही माझंच वाटू लागेल. या बागेत आपण कोणती फुलं लावायची, सकाळच्या न्याहारीला काय बनवायचं, अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टींची स्वप्न मनात आकार घेऊ लागली. आम्ही दोघांनी मिळून स्वयंपाकघरात चहा बनवला. मग गरम चहाचे कप घेऊन बैठकीतल्या सोफ्यावर बसलो. तेवढ्यात
मोती आमच्या जवळ आला. सोनेरी रंगाचा, मऊ केसांचा आणि निरागस डोळ्यांचा तो गोड कुत्रा आमच्या पायाशी येऊन शांतपणे पहुडला. त्याने मला पहिल्या क्षणी आपलंसं केलं होतं. माधव हसत म्हणाले, मोतीला तू खूप आवडली आहेस. मी त्यांच्याकडे पाहून हसले. माधव पुढे म्हणाले, कुत्र्यांना चांगली माणसं लगेच ओळखता येतात. मी खाली वाकून मोतीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्यांचे मऊ उबदार केस स्पर्शताच माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. त्या घरात मला फक्त एक प्रेमळ नवरा मिळाला नव्हता, तर एक नवीन जिवलग साथीदारही मिळाला होता. त्या रात्री आम्ही हातात हात धरून झोपलो. अनेक वर्षानंतर माझ्या मनात कसलीच भीती नव्हती, कसलाच एकटेपणा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझी नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. काही क्षण मला आपण कुठे आहोत हेच आठवलं नाही. मग माझी नजर शेजारी शांत झोपलेल्या माधववर गेली आणि सगळं आठवलं. मी आता एकटी नव्हते. माझं लग्न झालं होतं. माझ्या आयुष्यात आता माझा कायमचा सोबती होता. खिडक्यांतून येणाऱ्या सकाळच्या कोवळ्या प्रकाशानं सगळं घर उजळून निघालं होतं. प्रत्येक गोष्ट नवी, ताजी आणि आशेनं भरलेली वाटत होती. मी शांतपणे उठून स्वयंपाकघरात गेले. थोड्याच वेळात माधवही तिथे आले. त्यांनी मोठ्या हसऱ्या चेहऱ्यानं माझ्याकडे पाहिलं आणि ते मला शुभप्रभात असं म्हणाले. मीही त्यांना हसत हसत उत्तर दिलं, शुभप्रभात. त्या एका साध्या अभिवादनात किती प्रेम दडलं होतं हे शब्दात सांगणं कठीण होतं. आम्ही दोघं छोट्याशा जेवणाच्या टेबलाजवळ बसलो. गरम अंडी, भाजलेले पाव आणि सुगंधी चहा यांच्यासोबत आमच्या नव्या आयुष्याची पहिली सकाळ सुरू झाली. त्या क्षणी मला एकच गोष्ट मनापासून जाणवत होती, ती म्हणजे इतकी वर्ष मी ज्या घराची, ज्या प्रेमाची आणि ज्या सहवासाची स्वप्न पाहिली होती ती अखेर पूर्ण झाली होती. दररोज सकाळी न्याहारी करताना त्या दिवशी काय करायचं याबद्दल आम्ही गप्पा मारायचो. कधी बाजारात जायचं, कधी मोतीला उद्यानात फिरायला न्यायचं, कधी दुपारी निवांत बसून पुस्तक वाचायची. अशा अगदी साध्या गोष्टी ठरवायच्या. पण माझ्यासाठी त्या प्रत्येक गोष्टीत एक वेगळीच जादू होती. कारण आता मी एकटी नव्हते. माझ्या न्याहारीत काय आहे, मी वेळेवर खाल्लं का, माझी तब्येत कशी आहे याची काळजी घेणारं एक प्रेमळ मन माझ्यासोबत होतं. प्रत्येक सकाळी माझी जाग आनंदानं उघडायची. माधव माझ्या आयुष्यात कायमचे आले होते. आम्ही जवळजवळ प्रत्येक काम एकत्र करायचो. बाजारात जाणं, स्वयंपाक करणं, घर आवरणं, अगदी कंटाळवाणी वाटणारी कामंसुद्धा त्यांच्या सहवासामुळे आनंददायी वाटायची. झोपेतून उठल्यावर त्यांचे विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहिलं की माझं मन प्रसन्न व्हायचं. त्यांना कडक कॉफी आवडायची, तर मला दूध घातलेली हलकी कॉफी. ते रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायचे, तर मला सर्वप्रथम बागेत जाऊन फुलांकडे पाहायला आवडायचं. अशा छोट्या छोट्या सवयींमधून आमचं नवं आयुष्य सुंदरपणे आकार घेत होतं. न्याहारी झाल्यावर आम्ही मोतीला घेऊन उद्यानात फिरायला जायचो. तिथे रोज अनेक जण त्यांच्या पाळीव कुत्र्यांसोबत येत असायचे. हळूहळू त्यांच्याशी आमची ओळख झाली आणि काही जण चांगले मित्रही झाले. आम्ही एकमेकांच्या सवयी ओळखू लागलो. तिथेच आमची निलिनीशी ओळख झाली. तीही माझ्याच वयाची होती आणि काही वर्षांपर्यंत माझ्यासारखीच एकटी राहत होती. एक दिवस ती हसत म्हणाली, दीपाली, तुम्हा दोघांकडे पाहिलं की मन आनंदानं भरून येतं. तुमच्या लग्नाला किती दिवस झाले? मी हसून उत्तर दिलं, आता 2 महिने झाले आहेत. आम्ही 6 महिन्यांपूर्वी भेटलो. नलिनीच्या चेहऱ्यावर आणखी आनंद खुलला. ती म्हणाली, खूप छान. प्रेमासाठी कधीच उशीर होत नाही. मी हसत मान हलवली आणि म्हणाले, हो, खरंच. प्रेमासाठी कधीच उशीर होत नाही. संध्याकाळी मी आणि माधव एकत्र बसायचो. कधी दूरचित्रवाणी पाहायचो, कधी पुस्तकं वाचायचो, तर कधीही फक्त गप्पा मारत बसायचो. आमच्याकडे बोलण्यासाठी विषय कधीच संपत नव्हते. माधव त्यांच्या भूतकाळातल्या गोष्टी सांगायचे. ते जिथे राहिले, ती शहरं,
केलेली कामं, भेटलेली माणसं याबद्दल बोलायचे. मीही माझ्या शांत एकाकी आयुष्याबद्दल, मला आवडणाऱ्या पुस्तकांबद्दल, माझ्या बागेबद्दल आणि मनात साठवलेल्या विचारांबद्दल त्यांना सांगायचे. एक रात्र ते माझ्याकडे पाहून म्हणाले, दीपाली, आपण एकमेकांना यापूर्वीच भेटायला हवं होतं. मी काही क्षण शांत राहिले आणि मग हसत म्हणाले, कदाचित आपण तेव्हा तयार नव्हतो. कदाचित भेटण्यासाठी हाच योग्य काळ होता. ते माझ्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, तू खूप समजूतदार आहेस. त्यांच्या त्या शब्दांनी माझं मन आणखी आनंदानं भरून आलं. आमच्या लग्नाला 3 महिने झाले असताना एक खास घटना घडली. माधवचा मुलगा केदार आम्हाला भेटायला आला. तो दूरच्या शहरात राहत होता. त्याला पहिल्यांदाच भेटायचं असल्यामुळे माझ्या मनात थोडी धाकधूक होती. केदार साधारण 30 वर्षांचा होता. त्याचे डोळे अगदी माधवसारखेच प्रेमळ होते. सुरुवातीला तो माझ्याशी नम्रपणे बोलत होता, पण थोडासा अबोलही होता. त्याच्या मनात माझ्याबद्दल अजून खात्री नव्हती, हे मला जाणवत होतं. त्या संध्याकाळी आम्ही तिघांनी मिळून जेवण केलं. जेवताना केदारने मला माझ्या आयुष्याबद्दल, माझ्या कामाबद्दल आणि माझी व माधवची भेट कशी झाली याबद्दल अनेक प्रश्न विचारले. मी प्रत्येक प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दिलं. मी कोणताही आव आणला नाही. मी जशी आहे तशीच त्याच्यासमोर राहिले. गप्पांमध्ये आमच्या पाळीव कुत्र्यांबद्दल, हवामानाबद्दल आणि अनेक साध्या विषयांवरही बोलणं झालं. वातावरण हळूहळू मोकळं होत गेलं. नंतर केदार थोडा वेळ विश्रांतीसाठी गेला आणि माधव माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या खांद्याभोवती हात ठेवला आणि हसत म्हणाले, केदारला तू आवडली आहेस. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. ते पुढे म्हणाले, तो म्हणाला, बाबा, तुमच्या चेहऱ्यावर इतका आनंद मी अनेक वर्षानंतर पाहतो आहे. दीपालीमुळे तुम्ही पुन्हा मनापासून हसायला लागलात. ते ऐकताच माझ्या मनावरचं ओझं क्षणात हलकं झालं. मला खूप समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी माधव काही सामान आणण्यासाठी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि केदार घरात एकटेच होतो. त्या दिवशी तो कालपेक्षा खूप मनमोकळेपणाने बोलत होता. काही वेळ शांत राहिल्यानंतर तो माझ्याकडे पाहून म्हणाला, दीपाली, मला खरंच वाटत होतं की बाबा पुन्हा कधीच कोणावर प्रेम करणार नाहीत. त्यांनी आयुष्यात खूप एकटेपणा पाहिला आहे, पण तुमच्यामुळे ते पुन्हा आनंदी झाले आहेत. मी त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत राहिले. त्या क्षणी मला जाणवलं की केवळ माधवच नाही, तर त्यांच्या मुलानंही मला मनापासून स्वीकारायला सुरुवात केली होती. आणि त्या स्वीकारण्यानं माझं नव्यानं उभं राहिलेलं कुटुंब आणखी पूर्ण झालं होतं. केदार काही क्षण शांत राहिला. मग तो माझ्याकडे पाहून म्हणाला, पण तुम्ही सगळंच बदलून टाकलंत. मला सुरुवातीला खूप काळजी वाटत होती. बाबांना पुन्हा दुःख होईल की काय अशी भीती मनात होती. मी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, आता तुला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. तेवढ्यात माधवही तिथे आले. त्यांनी केदारच्या खांद्यावर हात ठेवला आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, दीपाली, आता आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे. केदार हसला आणि म्हणाला, खरं सांगायचं तर बाबा, तुम्ही जसं म्हणता की दीपालीनं तुमचं आयुष्य बदललं, तसंच माझ्यासाठीही आहे. माझे बाबा पुन्हा हसताना पाहायला मला मिळाले. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. मी हळू आवाजात म्हणाले, मी इतकी वर्ष एकटी होते. मला फक्त एक घर नव्हे तर एक कुटुंब हवं होतं. ते ऐकताच केदार पुढे आला आणि त्याने मला प्रेमाने मिठी मारली. तो म्हणाला, आमच्या कुटुंबात तुझं मनापासून स्वागत आहे. बाबा आता अगदी नव्या माणसासारखे झाले आहेत. त्यांच्यासाठी जे केलंस त्याबद्दल तुझे मनापासून आभार. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे पुन्हा पाणावले. त्या एका मिठीनं मला माझ्या नव्या कुटुंबातलं स्थान कायमचं मिळालं. दिवस, महिने आणि ऋतू हळूहळू पुढे सरकत गेले. उन्हाळा आला आणि आम्ही पुन्हा समुद्रकिनारी फिरायला जायचो. वसंत ऋतूत बागेत नवी फुलं झाडं लावायचो. सणासुदीला एकत्र स्वयंपाक करून खास पदार्थ बनवायचो. प्रत्येक ऋतू आमच्या आयुष्यात नवा आनंद घेऊन यायचा.
शरद ऋतूत रंगीबेरंगी पानं गोळा करत निवांत फिरायचो. माझ्या आयुष्याची ही कहाणी कोणत्याही चित्रपटापेक्षा सुंदर होती. कोणत्याही पुस्तकापेक्षा हृदयाला स्पर्श करणारी होती. कारण ती कल्पना नव्हती, ती आमचं खरं आयुष्य होतं. ती खरं प्रेम होतं. आणि त्या प्रेमामुळे माझ्या आयुष्याला मिळालेलं सौंदर्य शब्दात मावणारं नव्हतं. कधी कधी आयुष्य आपल्याला वाट पाहायला लावतं, पण योग्य माणूस योग्य वेळी भेटला की प्रत्येक प्रतीक्षा सार्थ ठरते. म्हणून आज मी मनापासून एवढंच सांगू शकते, प्रेमाला वय नसतं, वेळेचं बंधन नसतं. प्रेम फक्त दोन मनांना भेटतं आणि त्या भेटीनंतर आयुष्य कायमचं सुंदर करून जातं.